का मी काय सांगतोय? या बायबलच्या बाहेर राहून परमेश्वर कोणतीच भविष्यवाणी करणार नाही. मग मला डाऊट आहे त्या भविष्यवाण्यांवर, ज्या भविष्यवाण्या केवळ पैशाचा आशीर्वाद सांगतात. कारण प्रभू जर म्हणतो की मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर त्याला काय लाभ? जर हे देवाचं वचन आहे, प्रभूचं वचन आहे, तर तो अशी भविष्यवाणी का करेल की जी मनुष्याला देवाजवळ आणि देवापासून दूर घेऊन जाईल? लक्षात येतंय का? जो येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केलेली आहे की प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, सगळ्या गोष्टी तुम्हाला. ही कोणाची भविष्यवाणी आहे? येशूची. मग तो त्याच्या स्वतःच्या भविष्यवाणीच्या विरोधात कशी करेल की बिना धार्मिकता, बिना राज्य, बिना पवित्रता तुम्हाला हे आशीर्वाद मिळतील? ही भविष्यवाणी देवाकडून आहे का माणसाकडून आहे? प्रभू अट टाकतो, पहिले त्याची धार्मिकता आणि राज्य, मग तुम्हाला आशीर्वाद. समजते? ही कोणाची भविष्यवाणी आहे?